ऑप्टिकचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र थोडासा अंतर पडला आणि याच अंतराचा फायदा मात्र ओंकारला मिळाला. हो हो हो, सुंदर पद्धतीचा वाईड वर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. काय मित्रांनो गोलंदाजी होते इथे. गोलंदाजीला नक्कीच काहीतरी वाव द्यायला लागेल, कारण की ज्याप्रमाणे निलेश न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय त्याच वेळी मात्र आपले ओंकारने मनामध्ये स्थिर केला. यावेळी जर यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला तर नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, परंतु ते चेंडू निधाव पद्धतीचं सांगता झाली. इथे मात्र पंचांकडे नक्कीच परंतु जे एफर्ट लावतोय ना मित्रांनो, ज्यावेळी ओंकार काहीतरी थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यावेळी ऑफटिकला गोलंदाजी चांगली पडते, परंतु यावेळी जर मिडलला चेंडू आदळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मिडल मिस होतोय आणि इथे मात्र डावी एकटी सोडून जाणार चेंडू अवांतर धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडतीये. एक धावणी धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 27. यावेळीचा चेंडू पॅडवर बदलला गेलाय. इथे पाहतोय तू मै करतोय. इथे पाहिलं तर कोणती कॉलिंग नाही, इशारा नाहीये. यावेळी निलेश स्तब्ध राहिलाय. निलेशकडे देखील मोठे फटके आहेत, परंतु ओंकार मात्र चतुर चाणाक्ष गोलंदाजी करतोय. आपण जर पाहिलं त्याच्याकडे वेगावर देखील नियंत्रण आहे, वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी करतोय. यावेळी थोडासा फास्टर बंड पद्धतीचा कधी करतोय तर कधी स्लोअर बंड पद्धतीचा करतोय. दोन्ही बंधू असे आहेत ना मित्रांनो, ज्यावेळी रोहनला जर मार पडायला असेल ना तर मात्र ओंकार त्याचा कमबॅक करून देतो. अशा पद्धतीचे दोन्ही गोलंदाज आहेत. यावेळेचा यॉर्कर लाईनचा चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळून काढतोय. तिथे पाहिले तर लॉंगांच्या क्षेत्ररक्षण तैनात आहे रोहन आपण पाहतोय. त्यावेळी मात्र हा 48 नंबर जर्सी परिधान केला रोहन जर तुम्ही पाहिला तर मैदानामध्ये हा आकार मजत असतो, परंतु आज मात्र या टाउनशिपच्या मैदानावर कशा प्रकारची फलंदाजी करेल सांगेल. परंतु आत्ता मात्र बघूया फलंदाजी मार्कडे गौरव आलाय. गौरवकडे देखील तेवढे स्ट्रोक मोठे आहेत. सलामी आलेला फलंदाज अजून देखील आपले खंदे खोलले नाहीयेत, परंतु ओंकारच्या गोलंदाजीवर नक्कीच काही ना काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आपण पाहिलं तर डीप स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षण कोण नाहीये, परंतु असं जर फटका जर पाहिला तर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि हा देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअरच्या दिशेने एक झंझावती खेळ आपल्याला पाहायला मिळते, तो मात्र गौरव याचा. मग मी मगाशीच म्हटलं की ज्याप्रमाणे गौरव या मैदानामध्ये हा आकार मजवू शकतो, तोच गौरव आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळते. आपण पाहिलं दोन षटकांचा खेळ झालाय, तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकामागे जर धावसंख्या जर पाहिली तर 34 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. अजून जर पाहिलं तर निलेश देखील पाहतोय. गोलंदाजी मार्ककडे सिद्धू मोरेला आपण पाहिला. सिद्धू मोरे एक नाव मोठं आहे मित्रांनो. 12 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये येतोय. मैदानामध्ये पाहिलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असतो. अष्टपैलू खेळाडू ज्याला म्हणता येईल ना, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल आपण पाहतोय. इथे जर पाहिलं तर सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय, परंतु काय मित्रांनो गोलंदाजी पाहिल्यानंतर ऑफ्टी गोलंदाजी सिद्धू मोरेला नक्कीच माहिती आहे या मैदानावर काय करायला पाहिजे. सिद्धू मोरे या मैदानावर खेळून गेलेला आहे. इथे मात्र कोणते कशा प्रकारची गोलंदाजी करता येईल ते मात्र नक्कीच माहिती आहे. डीजे मैदानामध्ये येतो तन्मय आपण पाहतोय. तन्मयकडे देखील पाहिलं जातं, परंतु गौरव आणि तन्मय एका टीम मध्ये खेळणारे हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. तरशेस संघाचे हे दोन खेळाडू युवा खेळाडू आहेत. युवा खेळाडूंचा भरणा जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी झालेल्या शुक्रवारच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जय मल्हार अलिबाग संघाची न्यू खेळाडू सगळे होते. 90च्या प्लस होते, 90 होते, अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न तिकडे काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी जर फेकी अचूक पद्धतीची फेकी पाहायला मिळाली आणि अशा एक धावेळा मात्र नक्की मिळाली, परंतु जर पाहिलं तर सिद्धू मोरे त्याच गोलंदाजीमध्ये जाणला जातो. आपण पाहिलं तर कंजूस गोलंदाजी त्याच्याकडून नक्की पाहायला मिळते, परंतु इथे जर पाहिलं तर गौरव आणि तन्मय ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु धावसंख्या एकडी पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली 35. यावेळचा बॉल चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आपण पाहिलं तर फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडणार का, कॉट बिहाइंड टू बॅक टू पवेलियन. आपण पाहिलं ना तन्मयकडून जी अपेक्षा होती त्याप्रमाणे अपेक्षेला खरं उतरलं नाहीये आणि इथे मात्र पूर्णपणे हॅवी होतोय तो मात्र सिद्धू मोरे आपण पाहतोय.
परंतु इथे न्यू बॅटर मैदानामध्ये ते किशोर उर्फ गुड्डे आपण पाहतोय सामना करतो सिद्धू मोरेच्या गोलंदाजीचा. 34 षटक म्हटलं गेलं तर शेवटचं षटक आहे आपण पाहतोय, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची सिद्धू मोरे गोलंदाजी करतोय. याप्रमाणे या शेवटच्या षटक देतो स्पेशली ज्याला म्हटलं जातं. यावेळी देखील पाहिला चेंडू भरपूर काळामध्ये शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्रक्षण तैनात आहे. ज्याप्रमाणे सापला रचला त्याप्रमाणे किशोरला देखील माघारी परतावं लागलं. इथे येतोय तो आपला हजेरी लावून जातोय आणि इथे जर किशोरला देखील मात्र अगदी 0 या धावसंख्येवर बाद करण्यात यश संपादन करतोय तो सिद्धू मोरे आपण पाहतोय. डीजे फलंदाजीमध्ये येतोय सौरभ आपण पाहतोय. तर संघाचं आपण पाहिलं तर सौरभ देखील कशा प्रकारची फलंदाजी करेल तीन आपण पाहिलं तर गौरव आणि यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडू येतो इथे मात्र न लोक आपण पाहिला ना तर मिड विकेटच्या डोक्याच्या वरून चेंडू भिरकवलाय, तो देखील अगदी सीमा पार करतोय, तो मात्र सौरभ आपण पाहतोय. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 41 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. यावेळी देखील पाहिलं तर त्याच पद्धतीचा चेंडू इथे पाहिला तर लॉंग लेग दिशेने मात्र मोठा फटका लगावलाय आणि इथे मात्र संघासाठी जर पाहिलं ना दोन खणखणी षटकार जर टाकलेत ना अगदी पाहिलं तर संघाला सावरण्याचं काम नक्की केलंय तर इथे मात्र सौरभ यांनी संघाला मात्र एवढी अगदी थोडंसं अडचणीत होतं. अशा वेळी पण धावसंख्या मात्र पुढे सरसावत नव्हती, त्यावेळी येऊन स्कोर बोर्ड हलवलं आणि डायरेक्ट आपण पाहिलं तर 47 या धावसंख्येवर पोहोचून ठेवण्याचं नक्की काम केलंय. आपण पाहिलं तर सिद्धू मोरे नाराज असेल कारण की त्याच्याकडे जी व्हरायटीज आहेत ऑफसीट गोलंदाजी असताना देखील शेवटच्या 2 चेंडूवर अगदी 2 बॅक टू बॅक खणखणी षटकार लगावले आणि सौरभने मात्र अगदी शेवटच्या फळीला येणारा खेळाडू सौरभने आपल्या संघासाठी मात्र 2 टॉनिक दिले आणि अशा वेळी मात्र खरोखर चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला तो सौरभच्या बॅट मधून. अगदी ते सर्व खेळाडू पाहत होते की सौरभ कोणत्या नंबरवर येणार. अशा वेळी सौरभ आला आणि 2 चेंडूमध्ये 2 बॅक टू बॅक खणखणी षटकार खेचले. अशा वेळी धावसंख्या पोहोचून ठेवली ती 47 आपण पाहिलं तर अशा वेळी नक्की सांगत असेल की 47 धावसंख्या आपण पाहिलं तर खाम आणि धाटाव संघाला पाहिलं तर हे काही मोठं आव्हान नाहीये. परंतु या मैदानामध्ये आपण पाहिलं जेवढा तुम्ही अगदी लेझी क्रिकेट खेळाल तर मात्र इथे जर पाहिलं तर तरशेस संघ देखील तेवढाच असा तरशेस आणि बेंचेवडी संघ देखील तेवढाच मातबगार संघ आहे, तेवढेच वेगवान गोलंदाज त्यांच्यामध्ये देखील आहेत. चला क्षेत्ररक्षणासाठी यायचंय त्वरित, आपल्याकडे आज वेळ कमी आहे कारण की आपण आलात देखील लेटच आलात तर कृपया थोडंसं सहकार्य असावं दोन्ही संघांसाठी मी सांगतोय. चला बेंसेवाडी आणि तरशेस संघ क्षेत्ररक्षणासाठी यायचंय.
स्पर्धेतील हा तिसरं आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. याच दरम्यान पाहिलं तर अनंत युवा प्रतिष्ठान जय हनुमान बेंचेवाडी आयोजित स्पर्धेमध्ये 2025-26 आपण स्पर्धेमध्ये पाहतोय. अप्रतिम 2 दिवस मात्र पाहायला मिळाले. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर जय मल्हार अलिबाग संघ आपला इथे ठसा उमटवून गेलाय. काल जर पाहिलं तर कानिपनाथ नागोटणे संघ आपला चांगल्या प्रकारचा खेळ पाहून क्वालिफाय झालाय आणि आजच्या दिवसात कोणता संघ क्वालिफाय होईल ही येणारा क्षण सांगून जाईल. पहिला सामना आपला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तरशेत आणि बैनसेवाडी यांचा अपोजिट मात्र ओम पॉवर हिटर्स धाटाव आणि खाम हे दोन्ही संघ दोन्ही गाव मिळून एक टीम असणार आहे असा हा कॉम्बिनेशन. आलेला तो निर्भय आपण पाहतोय. छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहिलं. तत्पूर्वी आपण पाहिलं त्यांचे वडील प्रदीप खाडे आपण नक्कीच पाहत असतात. त्याचे वडील नक्कीच आपल्याला त्याचं प्रोत्साहन देतात. त्यांचा मुलगा आता खेळामध्ये आला आहे. प्रदीप खाडे देखील पाहिलं तर एक वेगवान गोलंदाज, चांगल्या प्रकारची गोलंदाजी अगदीच आहे. एक लेग कटर ऑफ कटर असं नक्की याच्याकडे कॉम्बिनेशन असायचं. त्यांचा मुलगा आता निर्भय गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. गेले कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर फिटनेस लेवल जर पाहिली तर प्रदीप खाडे यांची अप्रतिम अजून देखील क्रिकेट खेळतायत. त्यांचा मुलगा आता मैदानामध्ये येतोय तो निर्भय खाडे आपण पाहतोय. निर्भयकडून देखील पाहिलं चांगल्या प्रकारची वेगवान गोलंदाजी, फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही. आपण सामना करेल तो रोहन आणि सलामी जोडी मैदानामध्ये आले. रोहन आणि सिद्धू यावेळेचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र पाहिलं तर अगदी डीप स्क्वेअरच्या दिशेने मोठा फटका लगावलाय. पहिल्या चेंडूवर हा मोठा प्रहार केलाय. आपण जर पाहिल्यानंतर शॉर्ट पिच पद्धतीची चेंडू जातो इथे मात्र रोहन सानपला जर मिळाले ना तर मात्र इथे षटकारांची आतिषबाजी करू शकतो. अशा पद्धतीचा हा रोहन सानपचा फलंदाजीचा नक्कीच नमुना पेश करेल. आपण जर पाहिलं तर रोहन सानप हा असा खेळाडू आहे तो हा आकार मधू शकतो. हा वादळ आहे. या वादळ जर या मैदानामध्ये गुंगावला ना तर मात्र इथे चौफेर अशी फटकेबाजी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर आपली छाप सोडतोय. पहिलाच आपला नाव दाखवतोय. मी का या नावाने संबोधलं जातं, का फटकेबाजीमध्ये महारत असीर आहे असा हा रोहन साना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल सुंदर पद्धतीचा उसळी घेणारा काहीसं समजला नाही. इथे जर पाहिलं तर ऑफ कटर झाला. त्यावेळी मात्र रोहन सानप मोठा फटका खेळायच्या नादामध्ये बीट झाला आणि त्याच दरम्यान मात्र निराव जोडीची सांगता झाली. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करणं हे निर्भयने मात्र दाखवून दिलंय कशा प्रकारची गोलंदाजी असणे. इथे मात्र पहिला चेंडू शॉर्ट पिच मध्ये झाला. पुढच्या चेंडूला जर ऑफस्टिक गोलंदाजी केली हा गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू लोअर फुलटच पद्धतीचा, परंतु इकडे हा 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 गुड्ड्या आपण पाहतोय. ही इथे एक संधी नाही मित्रांनो तर मिस केलं तुम्ही. कारण की ज्यावेळी रोहन सानप सारखा कंदा फळा झाला तुम्ही थोडंसं तरी इथे पाहिलं तर काही झालं असतं पुढचं सांगता येत नाही. परंतु फेकी अचूक पद्धतीची पाहिजे होती. अगदी क्षेत्ररक्षण अप्रतिम होतं. परंतु पहिल्या क्षणाला जर पाहिलं चेंडू परफेक्ट तुमची फेकी झाली असती तर इथे काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु निर्भय बघूया लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. यावेळी एकच धाव मिळाली. सिद्धू मोरे स्ट्राईकला येतोय. सामना करतो निर्भयच्या गोलंदाजीचा. यावेळेचा चेंडू बॅटची कडा लागून तिकडे मात्र बघूया गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. आपण पाहिलं तन्मय आहे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये सामवेल ना तोपर्यंत एक धाव नक्की खात्यामध्ये जमा होतीये. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 8 धावसंख्या आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर शक्तिवर्धक खेळ चालू आहे. पाहिलं तर पॉवर प्लेचं म्हटलं गेलं तर शक्तिवर्धक खेळ म्हणजे मित्रांनो ताकदीचा खेळ आहे. आपण पाहिलं तर इथे नक्की काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न गुड्डे आहे. इथे मात्र पुन्हा चान्स आहे आणि इकडे पंचांकडे दाद मागितले परंतु पंच तटस्थ आहेत. आपण जर पाहिलं ना इथे गुड्ड्या पुन्हा एकदा एक जीवनदान देतोय. कारण की ज्यावेळी क्षेत्ररक्षण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं होतं नाहीये. कारण की फेकी देखील चुकीच्या पद्धतीची झाली. तर यावेळी जर फेकी असं आठवण करून तुम्हाला जर इंडिया टीममध्ये रवींद्र जडेजाची फेकी एवढी जबरदस्त आहे ना कोणत्याही क्षणी कधीही उचलू द्या चेंडू परंतु चेंडूला फेकी नक्की आठवण करून देतो. परंतु इथे गुड्ड्याकडून 2 चान्स मिस झाले. दोन्ही लगातार चान्स आपल्याला पाहायला मिळाले. रोहन सानपला पुन्हा 2 वेळा संधी मिळाली आणि संधीचं सोडं मित्रांनो जर राहून विचारा अगदी श्रीलंकेच्या
भारताच्या खेळाडूंना ज्यावेळी रोहित शर्माचा कॅच सुटला होता 264 धावांची खेळी खेळला होता, अशा प्रकारची फलंदाजी नक्कीच तुम्हाला आठवेल. परंतु इथे मात्र जी खेळी काल जर आपण पाहिलं तर ज्यावेळी चांगल्या प्रकारची काळीपणा नागोडणे आणि निडी संदर्भात मॅच चालू होता त्यावेळी जर फैजचा कॅच सोडला होता त्यावेळी देखील तरी 22 धावा केल्या, त्या 22 धावांनी संघ हरला होता. यावेळेचा बॅटच्या पट्ट्यात चेंडू तिकडे मात्र क्षेत्ररक्षक राकेश आहे, कोणतीही चूक होणार नाही मित्रांनो. तर मांडीवर थाप तोच कबड्डीचा बाप असं सांगितलंय ते निर्भयाने. आणि अशा वेळी जर पाहिलं तर सिद्धू मोरेला मात्र बॅक टू डगआउट पाठवलाय. पहिला धक्का दिला तो मात्र सिद्धू मोरेच्या स्वरूपात. डीजे खेळ संपतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं ना तर रोहन साडपणी जी सुरुवात केली होती सुरुवातीला मात्र अंकुश टॉप लावला, फुल स्टॉप लावला तो मात्र निर्भयाने. आपण जर पाहिलं पुढच्या क्षणाला एक निर्धाव पद्धतीचा चेंडू आला. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 धावा मिळाल्या. आणि शेवटच्या चेंडूवर पाहिलं तर इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सिद्धू मोरे देखील आपला लॉंग ऑफच्या एरियामध्ये आपण पाहिलं तर अकेशने चांगल्या प्रकारचा हा कॅच टिपला आणि सिद्धू मोरेला मात्र डगआउटमध्ये पाठवलंय. पहिला धक्का दिला, पहिला विकेटचा पतंग झाला. पहिल्याच षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 9 धावसंख्या जिंकण्यासाठी 48 धावांना प्रत्युत्तर देत असताना आपण जर पाहिलं तर अजून देखील 39 धावा येणं गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 39. याच्यानंतर होणारा सामना नवखार कडसुरे आणि सागर सम्राट न्हावे नाणेफेकीसाठी यायचा आहे. तत्पूर्वी आपण अमितकडे पाहूया. चला मित्रांनो, अमितकडे मैदानामध्ये काय चाललंय. मैदानामध्ये एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 9 आहे. अशा वेळी ओम फायटर्स धाटाव संघ देखील पाहणार आहात आणि खाम संघ दोन्ही मिळून संघ मात्र इथे मैदानामध्ये आपली छाप सोडणार आहेत. यावेळी दोन्ही बंधू मैदानामध्ये पाहणार. तत्पूर्वी आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचा मार्कवा स्टिवा आपण पाहिलं. तत्पूर्वी आपण पाहिलं झिम्बाब्वेचा ग्रँडी फ्लॉवर आपण पाहिलं. काय मित्रांनो कॉम्बिनेशन असेल. दोन बंधू जेव्हा मैदानामध्ये खेळतात ना त्यावेळी मात्र काहीतरी चित्र वेगळं असतं. आणि यावेळी देखील पाहिलं तर कळकटीचा दोन्ही फलंदाज मात्र अगदी मोठे फटके खेळण्यामध्ये महारत असे आहेत. यावेळी मात्र अमित गोलंदाजी मार्कडे असणार आहे. यावेळचा बॉल फुलटाच पद्धतीचा, इथे मात्र पंची उडा भुरगेन गई कोसो दूर. काय फलंदाजी डीजे. जर रोहन सानपसारख्या फलंदाज तुम्ही जर फुल टच मध्ये दाखवलात तर मात्र इथे कोणी थांबणार नाही. रोहन सानप त्याच संधीची वाट पाहत असतो. यावेळीचा बॉल अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू, तेवढ्याच पद्धतीचा गुड्ड्या पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तोच खेळाडू पुन्हा तिसऱ्यांदा येतोय. परंतु यावेळीचा चेंडू हातामध्ये सामावला गेला, परंतु एक धाव नक्की खात्यामध्ये जमा झाली. यावेळी जर कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला तिकडे मात्र गुड्ड्या चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. अमित पुन्हा एकदा कमबॅक करतोय. या गोलंदाजीमध्ये जाणला जातो तो मात्र अमित आपण पाहतोय. जर एक अगदी पाहिलं यॉर्कर लाईन जो ताकद असतो त्यावेळी जर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला तर ओंकार आणि रोहन मात्र ही जोडी मैदानामध्ये असेल तर कोणतीही मात्र गई करणार नाही. ते मात्र सीमा रेषेत पाठवून यश संपादन करतील. यावेळेचा बॉल फुलटॉस पद्धतीने तिकडे मात्र गुड्डे आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण असतं तर नक्की एकदा वाचली असती, परंतु यावेळी पाहतो आपण गौरव ओहो हो पंचाकडे दाद मागितली जाते. थोडासा अंकीस अगदी बरं मित्रांनो वेळ आणि अगदी अशी क्षण असतो की तो 2-1 सेकंद देखील माणसाला इथे काय करून जातो तो नक्कीच समोर असतो. कारण की रनआउटचं जर पाहिलं तर मोठ्या मोठ्या मॅचेसमध्ये आपण रनआउट अगदी एका सेकंदासाठी इथे देखील चुकीचा होऊ शकतो. परंतु यावेळी मात्र ओंकार पूर्णपणे क्रीजमध्ये होता. इथे एक धाव नक्की खात्यामध्ये जमा झाली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 17 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय.
हा 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 सुंदर पद्धतीचा चेंडू हा नो मॅन लँड मध्ये चेंडू पडते. आपण पाहिला तर डीप स्क्वेअरचा एरिया खाली होता, त्याच दिशेने मात्र पाहिला तर अमितच्या फुलटॉस चेंडूवर मोठा प्रहार केलाय. दिलमांगे मोर रन मिळतील 4 आणि अशा वेळी देखील झालेले अतिथी गणामध्ये विकास राठोड साहेब यांचं देखील यथोचित सन्मान आपण पाहिलं. व्यासपीठावर येऊन बसावं कारण की कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपण अगदी वेळात वेळी कडू आलात, तुम्ही देखील इथे या मॅचचा आनंद घ्यावा. तत्पूर्वी आपण पाहतो मैदानामध्ये काय चाललंय. ज्यावेळी जर पहिल्या चेंडूवर षटकार आला, पुढच्या क्षणाला सानप पुन्हा रोहन सानप क्रीजमध्ये उभा आहे. यावेळीचा सुरवर पद्धतीचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा समजला नाही मित्रांनो. ज्यावेळी जर इकडे पाहिलं तर आम्ही तर थोडीशी मिस करत होता. तोच चेंडू मात्र इथे पाहिला तर टप्पा मात्र पडत नव्हता, जो आता टप्पा पडला आणि ते मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. ज्यावेळी जर पाहिलं तर रोहन मोठा फटका खेळण्याचा मनसुबा केला होता. पुढच्या क्षणाला पाहिलं चेंडू खोलवर टप्प्याचा राहिला, काहीसा समजला नाही. पुढच्या क्षणाला हा चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला, इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपण जर पाहिलं स्कोरबोर्ड जर पाहिलं तर अजून देखील पाहिलं 21 धावसंख्या आपण पाहतोय. लोअर चेंडू पंचाकडे दाद मागितली जाते, परंतु पंच तटस्थ आहेत. अशा वेळी मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळाली. हाच लोअर बोर्ड पद्धतीचा टप्पा आपण जर पाहिलं तर लेग स्पिन ज्यावेळी आपण लेग कटर जेव्हा करत असतो ना, त्यावेळी जर आपला टप्पा जर अचूक पद्धतीचा पडला नाही ना, त्याच्यावर मात्र मोठा फटका लगावला जातो. तर आता नक्कीच आठवण करून देतो, ज्यावेळी मात्र सैनवान आपण पाहतो ज्यावेळी लेग स्पिन करायचा त्यावेळी काय फलंदाजी अशी गोलंदाजी परफेक्ट लेनवर बदलायचा, त्यावेळी चेंडू अगदी मिडलवरचा चेंडू ऑफ टिकला न्यायचा. या पद्धतीची गोलंदाजी धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 21 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. तर आता इथे मात्र येणारे 12 चेंडू असतील आणि 27 धावांची आवश्यकता असेल. जिंकण्यासाठी 48चा टार्गेट आहे आणि आपण पाहतोय धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्या बोर्डवर लागली आहे. तर फास्ट करायचं मित्रांनो, आपल्याकडे आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. तर सहकारी असावं बेंचेवाडी तर्फे संघ. तत्पूर्वी आपण पाहतोय दोन्ही बंधू इथे मैदानामध्ये आहेत. मार्कवा स्टीवा आपण पाहतोय यावेळी मात्र मैदानामध्ये ते काहीतरी सलामत करत असेल, कारण की ज्यावेळी रोहन त्याच्याकडे देखील अनुभव आहे त्याप्रमाणे ओंकारकडे देखील तेवढाच अनुभव आहे. परंतु गोलंदाजी मार्ककडे येतोय छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं तर साहिलकडे देखील तेवढीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. आपण जर पाहिलं त्याच्या मूर्तीवर जाऊ नका, त्याची कीर्ती महान आहे असा गोलंदाज मैदानामध्ये येतोय. इथून गोलंदाजी करण्यामध्ये महारत असेल आहे, परंतु या मैदानामध्ये ज्याचा बोलबाला असेल ना तो मैदानामध्ये आपली छाप सोडू शकतो. जर अगदी पाहिलं तर किती मोठे लेजंड क्रिकेटर असतील, मोठे क्रिकेटर असतील, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, परंतु एक्सपिरियन्स ज्यावेळी मैदानामध्ये तुम्ही झोकवाल ना त्यावेळी मात्र पूर्णपणे दिसेल. आपण मात्र वर्तमान भविष्यामध्ये काय केलं ते मध्ये दाखवायचं नाही, वर्तमानामध्ये काय करणार आहात ते मात्र नक्कीच दाखवायचे, प्रेझेंट करायचं आहे. तर आपण बघूया इथे मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल साहिल आणि सामना करायचं मात्र ओंकार आपण पाहणार आहात. जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आपण जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडू म्हणजे 27 धावा. या जर पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर धीमा पिच असतो, त्यामुळे चेंडू बॅटवर परफेक्ट कनेक्ट होत नाहीये. आणि बॅटवर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर बॅटवर चेंडू अगदी सहजरित्या येतो आणि इथे खेळायला लागतो. ज्यावेळी चेंडू आपल्याला बघून खेळायला लागतो अशा पद्धतीचा हा मैदान आपण पाहतोय. सुसज्ज असा मैदान आपण पाहतोय, चौफेर असा हिरवळ आहे आणि या हिरवळीमध्ये सर्व खेळाडू आनंद नक्की घेत आहे. सर्वांना आपण पाहिलं तर इथे आनंद घेता येतं, अगदी झोपून देखील मॅच पाहायला मिळते आणि या मैदानाची खासियत आहे. चला मैदानाकडे बोलतोय, पुन्हा सामन्याकडे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो साहिल. आपण पाहतोय यावेळी ओंकार बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. इथे मात्र पाहिलं तर हा पंचांनी दोन्ही हा समांतर जमिनीला केल्यानंतर मात्र ही एक धावेची शिक्षा ठोठावली. यावेळी जर पाहिलं तर साहिलची गोलंदाजी ऑफटिक गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न होता, प्रयत्न फसला. ज्यावेळी हा चेंडू ऑफटिकला सोडून जाणार, हा उजव्या हाती सोडून गेल्यानंतर मात्र एक धाव नक्की मिळाली, ती अवंतर स्वरूपात. आपण पाहतोय ओंकार
मी मगाशीच म्हटलं की हा जो साहिल जो गोलंदाज आहे ना मित्रांनो, त्याला मध्ये हलक्यामध्ये घेऊ नका. हलक्यामध्ये का घेऊ नका? ज्यावेळी छोटा पॅकेट बडा धमाका पाहिलं तर अगदी त्याच्याकडे व्हरायटीज आहेत मित्रांनो. ज्यावेळी टप्पा जर अचूक पडला ना तर तुम्ही जागच्या जागी उभं राहाल, अशा पद्धतीचा हा गोलंदाज आहे. त्याच्याकडे चेंडू जर पाहिलं तर थोडा अकूट टप्प्याची गोलंदाजी होते, त्याच्याकडे बॉल बाउन्सर असतो, परंतु यावेळी मात्र हा थोडा स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि इथे मात्र निदाव चेंडूची सांगता झाली. लोअरवर्ड पद्धतीचा चेंडू, परंतु इथे मात्र थोडासा मिस झाला. यावेळी जर पाहिलं तर ऑफ टिकला सोडून जाणारा पुन्हा एकदा एक स्वेर माराचा गोलंदाजी पाहायला मिळाली. साहिलचा मात्र परफेक्ट लेनवर चेंडू अदलला नाहीये. इथे जर या मैदानामध्ये पाहिलं तर अशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडे व्हरायटीज आहेत. यावरून गोलंदाज कितपर्यंत योग्य काम करू शकतो ते दाखवण्याचं नक्कीच उदाहरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आपण इथं पाहतोय ओंकार आणि साहिल हा बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर स्थिर आहे ती मात्र. यावेळचा रिव्हर्सिपचा अटेंड करतोय, पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु ओंकारने जाणलं होतं हा का लेग कटर करतो, त्यामुळे रिव्हर्सिप हा एक त्याच्यासाठी हातखंडा चांगला वापरेल. परंतु याच्यामध्ये पाहिलात ना, ज्यावेळी तुमच्या मनामध्ये चाललंय ना त्याच्या अपोजिट साहिलच्या मनामध्ये चाललंय. यावेळी त्यांनी ऑफ कटरचा मारा केला आणि इथे मात्र ओंकारला जागच्या जागी उभं केलं. मी मगाशीच म्हटलं की हा साहिलला हलक्यामध्ये घेऊ नका, कारण की त्याच्याकडे तेवढी व्हरायटीज आहेत आणि त्याच्याकडे त्याची गोलंदाजी नक्की फलंदाजाला मात्र कन्फ्यूज करू शकतो आता कोणती गोलंदाजी करेल. यावेळचा बॉल फुलटच पद्धतीचं तिकडे मात्र लॉंगांच्या क्षेत्र तैनात आहे, निर्भय आहे, चांगल्या प्रकारची फेकी येते. इथे जर पाहिलं तर ही अगदी आपण पाहिलं ना, ह्याला बंद क्रिकेट आपल्याला जर सहजाची क्रिकेट येत नसेल ना त्यावेळी मात्र समोरच्याला पुढे आणायचं, समोरच्याला मात्र नॉस्ट्राईकच्या फलंदाजाला पुढे आणायचं आणि त्याला सांगायचं तू खेळ, कारण की यावेळी जर माझा जर दिवस नसेल ना तर तुझा दिवस कशा प्रकारचा असेल ना तर तू खेळायला तयार राहा. आणि इथे मात्र पाहूया साहिल कशा प्रकारची फलंदाजी करेल. तर आपण पाहतोय रोहन मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय आणि यावेळचा बॉल बॅट पट्ट्यात येतोय, मोठा दणदणीत खणखणीत षटकार. डीजे संगणक यायचं. तत्पूर्वी आपण पाहिलं यावेळचा बॉल पाहतोय चांगल्या प्रकारची रोहन. साहिल हेच गोलंदाजीमध्ये जाणला जातो, परंतु यावेळचा बॉल आपण पाहिला तर चांगल्या प्रकारचा जमीनदोस्त फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा लॉंगाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथे जर पाहिलं साहिल पुन्हा कमबॅक करतोय, टाळ्यांचा गजर होतोय. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 31 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. अजून देखील पाहिलं तर 17 धावा येणं गरजेचं आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. इथे मात्र करामत करावी लागली. सॉरी ओके 7 सॉरी 7 चेंडू. यावेळचा बॉल आणि इथे मात्र पाहिलं तर ओंकार ऑन द फायर, स्ट्रेट ड्राईव्ह फॉर द 6 रन्स. डीजे होती. यावेळेस जर बॉल पाहिलात मित्रांनो, काय इथे बघा ना, ज्यावेळी मात्र पूर्णपणे ओंकारला खेळवण्याचा प्रयत्न केला, 3 चेंडू चांगल्या प्रकारचे हाताळले गेले. अशा वेळी मात्र ओंकारने माइंड लावलं मित्रांनो. ज्यावेळी जर मला जमत नसेल तर पुढच्या खेळाडूला मी वर आणावं, त्यावेळी ओंकारला आला, ओंकारने खणखणी षटकार लावला. पुढच्या क्षणाला देखील रोहन सानपने षटकार लावला. पुढच्या क्षणाला ओंकार आला ना, ओंकारने देखील आपल्या संघासाठी टॉनिक दिलं. कधी सुटकेचा श्वास घेतला असेल, रोहन थोडासा कन्फ्यूज झाला, परंतु अशा वेळी मात्र ओंकार कन्फ्यूज झाला, परंतु अशा वेळी मात्र चांगल्या प्रकारचा एक टॉनिक दिला आणि संघाला मात्र सावरण्याचं काम नक्की केलंय.
आपण पाहिलं साहिलकडून जी अपेक्षा होती, साहिल थोडासा महागडा ठरला आणि यावेळी जर 16 धावसंख्या जर पाहिली तर खर्च करतोय. इथे मात्र गोलंदाजीमध्ये येतोय सौरभला. आपण गोलंदाजी मार्ककडे पाहणार आहात. त्या शेवटच्या क्षणाला मात्र ज्या 12 धावा आपण पाहतोय ना, आता 2 चेंडूमध्ये तब्बल 2 षटकार खेचणारा हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहिलात सौरभ. परंतु गोलंदाजी मार्ककडे असणार आहे तो देखील गोलंदाज. तर दिवस जर असेल तर आज या मैदानावर तो नक्कीच काहीतरी चमत्कार घडवेल. चमत्काराला नमस्कार असेल, पराक्रमाला पवाड असेल मित्रांनो. परंतु यावेळेचा बॉल कसा प्रकारचा हाताळेल तो ते सौरभ येणारा चेंडू सांगून जाईल. परंतु आता जर पाहतोय रोहन स्ट्राईक एंडला आहे. अजूनपर्यंत पाहिलं तर दोन्ही बंधू जर मैदानामध्ये असतील ना तर गेलेली मॅच कसं आणायचं हे दोन्ही बंधूंना माहिती आहे. परंतु इथे पाहिलं सर्व क्रीडारशी अगदी आवर्जून पाहत असतील, तरशे संघ पाहत असेल. आपण पाहिलं तर बेनसेवडी संघ अगदी घरून देखील लाईव्ह थेट प्रक्षेपण ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहत असेल. आणि इथे मात्र पाहतोय 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण आपण पाहतोय. पहिला चेंडू या मॅच मध्ये काहीतरी वेगळी कलाटणी आणू शकतो. यावेळचा बॉल स्लोवर पद्धतीचा निलेश आहे. कोणतीही चूक होणार नाही आणि चुकीला माफी नाही. आणि हा ते मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्र तैनात होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. रोहन सानप खेळायला गेल्यानंतर मित्रांनो बॅटचा कडा लागला आणि यावेळी रोहन सानप सारखा मोठा हिरा टिपलाय डीजे. पहिलीच मॅच एवढी रंगतदार होणार यात काय तिलभर शंकाने आपण पाहतोय. या दरम्यान जर पाहिलं तर समोर कोणता खेळाडू आहे मला मायने राखत नाहीये. माझी गोलंदाजी कशी आहे ना ते दाखवण्याचं नक्कीच काम करत येतो सौरभ. किती मोठा दिग्गज खेळाडू समोर असेल परंतु आपण जर इरादे पक्के केले ना तर त्यावेळी कोणतीही फरक पडत नाहीये खेळाडू कोणता खेळतो आपल्या समोर. परंतु आपल्या गोलंदाजीला नक्कीच इथे वाव देतोय. चंद्रकांत पवार यांना मी आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी. इथे आम्हाला चंद्रकांत पवार चला नावे वर्सेस नौखार आणि कडसुरे अशी. यावेळचा बॉल देखील पाहिला. विघ्नेश मात्र स्ट्राईक एंडला होता. 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर अगदी बॅट कट झाला आणि मात्र रोहनला मात्र माघारी परतवलं. पुढच्या क्षणाला आपला विघ्नेश आला फलंदाजी मार्कडे. ज्यावेळी गोलंदाजीचा टप्पा अचूक असेल ना तर मात्र विघ्नेश असो ओंकार असो काही फरक पडत नाहीये. परंतु आजचा दिवस मात्र सौरभचा आहे मित्रांनो. जर पाहिलं तर 2 खणखणी षटकार घेतले गोलंदाजीला आला. यावेळचा बॉल सुंदर पद्धतीचा इथे जर पाहिलं तर इथे आणि काय गोलंदाजी मित्रांनो. तर सौरभची जर गोलंदाजी पाहिली तर विघ्नेशला देखील हक्का बक्का केलाय आणि इथे देखील पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात देखील बाद होतोय. परंतु ओंकारला आता मात्र स्ट्राईक झोनकडे आलाय आणि अशा वेळी जर पाहिलं तर काय मित्रांनो खेळ पाहायला मिळेल. त्यावेळी मात्र फलंदाजी मार्ककडे यालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय भावेश. आपण पाहिलं तर एक टोपण नावाने नक्कीच त्याला ओळखलं जातं. मॅगी या नावाने ओळखलं जातं. 3 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये येतोय भावेश. गोलंदाजी मार्ककडे आला होता. त्यावेळी देखील पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता मात्र जर काहीतरी वेगळं समीकरण असणार आहे. इथे पाहिलं तर ओंकार पुन्हा फलंदाजी मार्ककडे असणार आहे. ओंकारकडून पूर्णपणे संघाला अपेक्षा असेल, संघाकडून त्याच्याकडून सगळं संघाला मात्र पूर्णपणे अपेक्षा खारीज होणार का अशा वेळी येणारा क्षण सांगून जाईल. परंतु 3 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण असणार आहे. समीकरण कसं होतं मित्रांनो पहा ना. आता आलेल्या पाहुण्यांसाठी देखील सांगतो 6 चेंडू 11 धावांचं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर रोहन सानप सारख्या खंद्या फलंदाजाला 26 या धावसंख्येवर बाद केलं. ते मात्र सौरभ यांनी पुढच्या क्षणाला विघ्नेश आला. विघ्नेशने देखील पुढचा चेंडू डॉट केला. दुसऱ्या चेंडूला मात्र रनआउटच्या स्वरूपात विघ्नेश बाद झालाय. आता मात्र एक शेवटचा मात्र हा एक शेवटची आशा आहे ती मात्र आपण पाहतोय ओम फायटर्स ढाटावाडी खाम संघाची. ती मात्र ओंकार आहे आणि येणारे 3 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण.
यावेळेचा बॉल सुंदर अप्रतिम डिलिव्हरी. काय मित्रांनो गोलंदाजी करतोय यावेळेचा. जर पाहिला तर अशी गोलंदाजी पाहिली नसेल मित्रांनो, कारण की ज्यावेळी साहिलवर पूर्णपणे निर्भर होती टीम, परंतु ज्यावेळी आपण ज्यावेळी सगळ्यांचा अभ्यास करतो ना, त्यावेळी एखादा हिरा चमकतो. तो हिरा चमकतोय तो मात्र सौरभला आपण पाहतोय. सर्व अगदी लाईव्ह थेट प्रक्षेपण ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ही फलंदाजी ही गोलंदाजी आपण पाहायला थेट प्रक्षेपण पाहतोय. आपण पाहिलं तर कौस्तुभ पाटील असतील, त्याचपूर्वी आपण पाहिलं तर राज कोंडस्कर असतील, परंतु अशा वेळी जर लाईव्ह थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतोय तो मात्र पाहूया. अजून सौरभ 2 चेंडू 11 धावांचं समीकरण. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र फलंदाजीला थांबवण्याचा फुलस्टॉप लावण्याचा प्रयत्न सौरभ याचा नक्कीच आहे. सौरभ मात्र सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू झालेत, एकही धाव खर्च केली नाहीये, परंतु 2 चेंडू 11 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न फसाय. आणि इथे काय गोलंदाजी मित्रांनो. ओंकारला देखील जागच्या जागी ठेवलंय. कारण की मी मगाशीच म्हटलं होतं की फिरकीचा जादूगार इथे साहिल आहे, परंतु साहिल नाहीये मित्रांनो. आज जर पाहिलं तर सौरभचा दिवस आहे. बॅटिंगला आला, 2 खणखणी षटकार ठोकले आणि आता मात्र फलंदाजीला आलाय, गोलंदाजीला आलाय आणि मात्र 5 चेंडू सलग डॉट पद्धतीचे आलेत. काय मित्रांनो यामध्ये 2 विकेट्स आहेत. आपण इथे पाहतोय मेडलवर कलेल का. यावेळचा बॉल मेडन बॉल. काय मित्रांनो गोलंदाजी केले. जेवढ्या अगदी पाहाल तर सर्वांना इथं मात्र प्राण फेडलंय. अशा पद्धतीची गोलंदाजी रोहन असू द्या, ओंकार असू द्या, कोणीही संजय सामने आला तो देखील मात्र इथे थांबला तो संपला. यावेळी मात्र मॅच पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये केलाय. इथे मात्र मॅच जिंकलाय तो मात्र बेनसेवाडी आणि तर्शेच संघ. आणि इथे मात्र हार पत्करावी लागली ती धाटाव आणि खाम संघाला. मात्र जो सामन्याचा फायनलचा संघ इथे मात्र पराभूत झालाय पहिल्याच इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर खरोखर जिंकलेल्या संघाचं हरलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच साठी बोलवतो मी सौरभ. खरोखर सुंदर भगवंताला अगदी मानवंदना देतोय, कारण की हा तुझाच आहे. कारण की तुझ्या मुलेच मला इथे खेळण्याची नामी संधी मिळाली आणि संधीचं सोनं करण्याची खरोखर आज तुझा नाव कोरलं जाईल. कारण की सौरभ हा जर 6 चेंडूमध्ये 11 धावांची गोल फलंदाजी असताना तिथे मात्र फक्त 2 विकेट मिळून एकही धाव खर्च करत नाहीये. मेडलवर करतोय. काय मित्रांनो गोलंदाजी आहे. तुलसीराम पवार यांना मी आमंत्रित करतोय. तुलसीराम पवार आपण पाहतोय एक पाठीराखे असतात नेहमी. आपल्या पाहिलं तर क्रिकेट म्हटलं गेलं की त्यांची ओढ नक्कीच असते. अशा वेळी जर पाहिलं ना तर मित्रांनो सौरभ या इलाक्यातील हा एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटलं होतं की साहिल चांगल्या प्रकारची गोलंदाजी नमुना पेश करेल, परंतु जर पाहिलं ना तर सौरभ अगदी मोठी कामगिरी गजावली. सागर सम्राट नावे आणि नौखार कडसुरे अशी दोन्ही टीम मिळून इथे मात्र एक मॅच पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर होणार आहे वरवटना वेलशेत आणि बाल युवक पेजारी असे मोठे मोठे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नाणेफेकीसाठी यायचं आहे. झालं ना अजून? झालं का? ओके. तर ओम तर्शेत बेनसेवाडी संघ कुठे जायचं नाहीये. तर्शेत बेनसेवाडी कुठे जायचं नाहीये. तर कृपया